टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। जळगावच्या धरणगाव तालुक्यामध्ये काल मध्यरात्री अतिवृष्टी झाली आणि या अतिवृष्टीमुळे धरणगाव तालुक्यातल्या झुरखेडा गावात झिरी नदीवर असलेले जे बंधारे आहेत ते फुटलेले आहेत। आपण आता झुरखेडा गावातील अशाच एका बंधाऱ्यावर आहोत की या ठिकाणी अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आणि पावसात पूर आल्यामुळे या ठिकाणी जे आहे बंधारे फुटलेले आहेत आणि फुटलेल्या बंधाऱ्यामधून पावसाचं पाणी थेट या ठिकाणी शेतामध्ये शिरलं आणि शेतातलं पीक वाहून गेलं। मोठ्या प्रमाणात नुकसान या ठिकाणी शेतकऱ्याचं झालेलं आहे। आताच पिकाची लागवड केलेली होती, पीक उगायला पण सुरुवात झालेली होती, मात्र या ठिकाणी पीक तर वाहून गेलंच, मात्र शेतातली पूर्ण जमीन किंवा माती सुद्धा या ठिकाणी वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आपण या ठिकाणच्या काही शेतकऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। काय सांगणार, नेमकं काय झालंय काल रात्री, कशामुळे तुमच्या शेताचे नुकसान झालं? अतिवृष्टी झाल्यामुळे पुराचं पाणी आलं, पाण्यामुळे धरण फुल भरल्यामुळे शेतात पाणी जातं। दादा दरवर्षी असंच होतं, धरण झालं त्या दिवसापासून बंधारा फुटून जातो, आजूबाजूने सांड्यामधून पाणी। किती वर्षापासून असं होतंय? 4-5 वर्षापासून। आता किती पीक लावलं होतं मी इथे? आता भेंडी लावली होती 50 क्षेत्र आहे सर्व। नुकसान झालंय का? हो, सर्व नुकसान आहे दादा। काय आता काय नवीन काय पेरणार बी ते मागणी तुमची काय? शेताला नुकसान नको व्हायला पाहिजे बा, असं काहीतरी बंधाऱ्याची विल्हेवाट करा, दुसरं काहीच नाही। काय येते, काही किती देतील, काय देतील शासन? त्यांचे मागच्या वर्षी पण 2500 रुपये दिले होते, आता काय देतील, काय मागून? आणि दरवर्षी 5 वर्ष शेतच राहणार नाही, त्याच्याकरता मदतीपेक्षा हे नुकसान झालं नाही पाहिजे अशी व्यवस्था केली, अशी व्यवस्था व्हायला पाहिजे। काय सांगणार दादा, या ठिकाणी तुमच्या गावातले झिरी नदीवरचे जवळपास 4 बंधारे जे आहेत ते फुटलेले आहेत। बंधारे फुटण्यामागचं नेमकं कारण काय आहे आणि यासाठी तुम्ही काय पाठपुरावा केलेला आहे? आता बघा सर, निसर्गाचा नियम आहे की बहुतेक पाऊस यायला पाहिजे आणि आम्हालाही गरज आहे त्या गोष्टीची, पण पावसाअभावी जर असं नुकसान होत असेल आणि प्रशासनही आमची मजा घेत असेल तर काही खरं नाही ते, कारण शेतकऱ्यांचं नुकसान त्याच्यामुळेच होत आहे। आम्ही त्यांच्याकडे कायमस्वरूपी असंच मागणी करतोय की तुम्ही नदी खोलीकरण वेळोवेळी करत राहा, आमच्या शेतकऱ्यांचं आजूबाजूंचं नुकसान होणार नाही, कारण नदी लगत भरपूर शेतकरी आहेत गावातले। आता झुरखेड्यामध्ये साधारणतः 6 बंधारे आहेत, 6 मधून आता 6च्या दोन्ही बाजूने आता दोन्ही साईडला शेतीच आहे। आता शेतीचं नुकसान होऊ नये म्हणून खोलीकरण केलं तर अधिक उत्तम राहील। 6 पैकी किती बंधारे? आता 6 मधून 4 बंधारे फुटलेले आहेत आपल्या आता। तर शेतकऱ्यांचं आजूबाजू शेतकऱ्यांचं एवढं नुकसान आहे की ते आता निघू शकत नाही आणि त्यांना प्रशासन देईल काय, पण मग आमचं मागणी आहे की त्यांना देण्यापेक्षा मग तुम्ही या गोष्टीकडे लक्ष द्या ना। खोलीकरण केल्यामुळे आता आम्ही मृद आणि जलसंधारण विभागाला मागणी केलेली होती की तुम्ही हे नदी खोलीकरण करून द्या, उन्हाळ्यापासून त्याच्या आधीपासून करत होतो, मागच्या वर्षी त्यांच्या मागे लागलो होतो, पण त्यांनी या गोष्टीकडे लक्ष दिले। उलट या वर्षी तर वेळ होता, ऑगस्ट महिन्यापर्यंत वेळ होता, पण तरी त्यांनी लक्ष दिलं नाही। आता मंत्री महोदय उलट आम्हाला आता सुद्धा विचारपूस करताय की बा तुमचं काय नुकसान झालंय का, काय आहे का, आम्हाला सांगा, आम्ही मदत करू सगळ्या गोष्टी, तुम्हाला मी आहे बा तुमच्या पाठीशी। आणि त्याच्यानंतर तलाठी येऊन गेलेत आज, पण मग तलाठी येऊन बी काय करणार आहेत असं आहे ना, शेवटी प्रशासनाची जबाबदारी ती त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे आमच्याकडे। तर अशा पद्धतीने मृद व जलसंधारण विभागाकडे अनेक वर्षांपासून ते पाठपुरावा करतायत, मात्र नदी खोलीकरण झालं नाही आणि त्यामुळेच हे या गावातले 6 पैकी जे आहेत 4 बंधारे या ठिकाणी फुटल्यामुळे बंधाऱ्यातून फुटलेल्या पुराचं पाणी जे आहे ते शेतकऱ्यांच्या शेतामध्ये गेलेलं आणि त्यामुळेच या ठिकाणची जी आहे शेकडो हेक्टरवरची जमीन जी आहे ती या ठिकाणी शेतकऱ्यांची पिकं वाहून गेले आणि मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। गेल्या 5 वर्षांपासून अशाच पद्धतीने या ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे आणि त्यामुळे मोठा फटका या ठिकाणी आज शेतकऱ्यांना सहन करावा लागतो आहे। मृद व जलसंधारण विभागाने खोलीकरण का केले नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचे जे झालेलं नुकसान आहे या नुकसानाची भरपाई द्यावी, तसेच मृद जलसंधारण विभागाची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी या ठिकाणी होत आहे। मात्र मृद जलसंधारण विभागाच्या एका चुकीमुळे या ठिकाणी शेकडो शेतकऱ्यांना नुकसानाचा फटका सहन करावा लागला आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।